नमस्कार। आज पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये एक नगरसेवक म्हणून मला महानगरपालिकेच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध होतो तो निधी आज या ठिकाणी मुख्य सभेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी फेरविचार करून शून्य करण्याचा आज त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। खरं तर या निर्णयाच्या विरोधात मी उच्च न्यायालयामध्ये निश्चितपणे जाणार आहे। राजकारणाच्या जागेवर असतं, विकास काम आणि राजकारण याचा कधी एकत्र नाही आणले पाहिजे। पण भारतीय जनता पक्षाचे काही नेते ज्यांनी कधी विकास कामे केलेली नाहीत अशा व्यक्तींना या माझ्या प्रभागातून माझ्या मतदारसंघातून दोनदा जनतेने निवडून दिले, पण एखाद्या व्यक्तीवरची राजकीय सूड भावना व्यक्त करताना त्या व्यक्तीचा सोडून इतर जनतेचा तरी विचार कमीत कमी करायला पाहिजे। आज माझ्या बजेटमधनं माझ्या प्रभागामध्ये होणारे रस्ते असतील, उद्यानं असतील, मैदानं असतील, ड्रेनेज लाईनची कामं असतील, विद्युतची कामं असतील, स्वच्छतागृह असेल, अशा विविध कामांचा त्या ठिकाणी आज त्या सर्व कामाला माननीय चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आज खोडा घालण्यात आलेला आहे। ही सर्व विकास कामे थांबवण्याचा अधिकृतपणे त्यांनी आज या मुख्य सभेमध्ये निर्णय घेतलेला आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी मी कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये केलेल्या चुकीच्या कामाचा, भ्रष्टाचाराचा एक ठराव चौकशी करावी म्हणून या महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीपुढे आणला होता आणि त्याच दिवशी तो ठराव रद्द करून माझ्या बाबतीत मी तो ठराव आणला। या रागातून मला या ठिकाणी सत्ताधारी आहेत म्हणून ते बजेट देणार नाही म्हणून या ठिकाणी माझं आज बजेट त्या ठिकाणी शून्य करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, संघर्ष आहे, संघर्षाची तयारी आहे आणि मला विश्वास आहे की माझी जनता यावेळेस माझ्या सोबत आहे, कारण अशी दादागिरी, अशी हुकुमशाही या महाराष्ट्राने, या पुण्याने कधी खपून घेतली नाही। मी निश्चितपणे सर्व नागरिकांना पण शब्द देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आशीर्वादाने मी काम करणारा कार्यकर्ता आहे। येणाऱ्या काळामध्ये या माझ्या प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही याचाही मी प्रयत्न करणार आहे, कारण या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा आशीर्वाद निश्चितपणे आणि सहकार्य आपल्या प्रभागाला मिळेल अशी अपेक्षा मला निश्चितपणे आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा स्थानिक कॅबिनेट मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये विकास कामे थांबवण्याचा प्रयत्न होत आहे, हे आज सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये यांच्यावरती विश्वास न ठेवून, यांच्यावरती भरोसा न ठेवून आपल्याला वेगळ्या पद्धतीने या भागाचा विकास करायचा आहे। निश्चितपणे दिलेले शब्द पाळण्यासाठी मी निश्चितपणे कटिबद्ध आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये काम करेल आणि या खासदार पार्थदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे बाणेर, बार्डी, पाषाण, सुतरवाडी, सोमेश्वरवाडी आणि सुसमाळुंगे या भागाचा नियोजित विकास निश्चितपणे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।